कमेंट मध्ये हिला सांगा की ही कुत्री आहे म्हणून. तुम्हाला करा हे करा. धगधग होते. प्रशांत नामले आणि सुमित राघवनच स्टेजवरती काम करत. सगळ्यात मोठा मला सपोर्ट असतो. म्हणजे फायनान्शियली कुठेही काही असू दे, तू टेन्शन नको घेऊस, तू काम कर, तू नाटक कर, बिंदास, मी आहे खंबीर तुझ्यासाठी. तुझ्या बावनचाळीची जेवढे पण आमचे बावन कशी म्हणतो मी यांना सगळ्यांना, हे जे बसलेले आहेत ना, फक्त प्रेक्षक नाही तर बावनचाळीचे बावन कसे आहेत. आणि यांच्या सपोर्टमुळे आमचं 121 म्हणतो ना, 101 होतं, 121 वर्ष ते सतत निरंतर चालू राहणार ह्या सर्व. आमची हेमांगी माझी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनीचं नाटक म्हणजे हा टीचरांचा अभिमान आहे. आता काही दिवसापूर्वी झालेल्या त्या पावसात आलेले नाटकाच्या प्रॅक्टिससाठी आणि अंधार असताना सुद्धा त्या अंधारात सुद्धा ह्यांनी केलेली प्रॅक्टिस. म्हणजे मी घरी होती पण मला सिक्युरिटी गार्ड सांगत होते की अंधारात पण मॅडम प्रॅक्टिस करतायत हे लोक. प्रेक्षकांमुळेच आम्हाला उत्साह आला. म्हणजे नाटक करताना जशी मी एंट्री मारली तेव्हापासून जो प्रतिसाद मिळाला, हे खरं तर तुमचं श्रेय आहे, प्रेक्षकांचं श्रेय आहे की तुमच्यामुळे मी हे करू शकलो. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 12 आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. आज रविवार आहे आणि आजचा खास व्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज आम्ही आता चाललेलो आहोत नाटक बघायला. मृगजळ नावाचं नाटक आहे जे आपल्या कलाकारांचं म्हणजे आपल्या हक्काच्या कलाकारांचं जीवचंद्रचे जे कलाकार आहेत, राकेश भोईर लिखित आणि बाकी कलाकार आहेत. मी तुम्हाला पाहिजे तर पोस्टर इथे लावतो. बाकी कलाकारांची तुम्ही नावं बघू शकता. आपल्या हक्काच्या कलाकारांचं नाटक आहे ते आम्ही बघण्यासाठी चाललेलो आहे. तर माझ्यासोबत कोण आहे तुम्ही बघू शकता. जिग्नेश दादा, कृणाली, कुंजल आणि काकी. तर आम्ही सगळेजण मिळून आता नाटक बघण्यासाठी चाललेलो आहे. आणि तुम्हाला अजून एक खास गोष्ट सांगतो की हा जो व्लॉग आहे तो आपले प्रत्येक वेळेस माझ्या चॅनलवर येतो, पण हा व्लॉग 2 चॅनलवर येणार आहे. तो म्हणजे एक माझ्या चॅनलवर आणि एक जिग्नेश दादाच्या चॅनलवर. तर ज्यांनी कोणी जिग्नेश दादाच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली मी तुम्हाला नाव देतो, तर पहिला जाऊन जिग्नेश दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ 2 चॅनलवर येणार आहे. आपण हे पहिल्यांदा करतो आहे. तर चला, आम्ही आता निघालेलो आहे. सध्या आम्ही मुर्दा खाडीला आहोत. तर पुढची धमाल मस्ती तुम्हाला दाखवतो आणि भेटूया नाटक बघायला. अरे यार, याचं चष्मा आणि चैन दोन्ही पडली रे. खाली पडले असते. सगळं ब्लॅक आहे. ब्लॅक चष्मा दिसणार पण नाही. कोणाचा या माकडाचा? अरे माकड तो कुत्रा आहे. तर गाईज, हिला माकडामधला आणि कुत्र्यामधला फरक नाही समजत. हा किती सुंदर असा डॉगी आहे आणि माकड बोलते. अरे ती मिष्टी आहे. तर गाईज, अशीच एन्जॉयमेंट करत आम्ही चाललेलो आहे सध्या. तर चला, अजून काय असलं तुम्हाला दाखवतो. हिच्यासाठी जो माकड असलेला हा आमचा कुत्रा, त्याचा चष्मा, नाव पण आहे मिष्टी हिचं नाव आहे. सॉरी, कुत्रा नाही, कुत्री आहे. मिष्टी हिचं नाव आहे. तुम्हाला दिसत नसेल, मी नंतर पाहिजे तर फोटो काढून देतो. बघा किती सुंदर असं हे आहे. तर चलो गाईज, आभूषण पडलेत, शोधावे लागतील आम्हाला. आम्ही शोधतो, तुम्ही पण शोधा. आणि कमेंट मध्ये हिला सांगा की ही कुत्री आहे म्हणून. तुम्हाला दिसलं असेल तर सांगा. सॉरी ही कुत्री आहे हे तुम्ही हिला सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत प्रबोधन ठाकरे नाट्य मंदिरला. तुम्ही पाहू शकता सगळे बॅनर लागलेले आहेत. तर आम्ही ज्या नाटकाला आलो तो म्हणजे मृगजळ. होऊ शकता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संघटना प्रायोगिक रंगमंच संघ निमित्त मृगजळ आणि सादरकर्ते आहेत श्री दत्तप्रसाद एक बावनचा नाट्य मंडळ दीक्षचंद्र एक रहस्यमय दीर्घांक. ब्लॉग बनवतोस.
कुठे टाकतो? युट्यूबला. हे नाटक आहे मृगजळ, ते आम्ही बघण्यासाठी आज खास आलेलो आहोत. तुला कसं वाटते आता सध्या तू नाटक बघायला आले? गाईज ही बघताय ना RBLची ॲड करायला आले आम्हाला. तिने 4 ते 5 वेळा तिथे समोर एक RBL बँक आहे ती आल्यापासून फक्त RBLच करते आहे ती. RBL बँकमध्ये कामाला आहे म्हणून आम्हाला इथे आल्यावर RBL बँक दाखवते आहे. बिकॉज मी इथे इंटरव्ह्यूसाठी फर्स्ट टाइम आलेली म्हणून. आम्हाला नाही यायचं इथे RBLमध्ये. तुला कसं वाटते? खूप चांगलं वाटतं. आता हे नाटक बघितल्यावर सांग तुम्हाला कसं वाटते नाटक बघायला छान आलात? वाटते. कधी एकदा जाऊन बसते आणि नाटक बघायला सुरुवात होते. म्हणून सर आम्ही तुम्हाला मिस करतोय, तुम्ही नाही आलात आणि तुम्ही बोलता मग व्हिडिओमध्ये घेत नाही. सर असं नका करत जाऊ. हॅलो गाईज, आम्ही आता नाश्ता करायला चाललेलो आहोत. तर चला काहीतरी. सुरू व्हायला वेळ होणार आहे. नाश्ता करून येतो. चला. तर आता आम्ही काहीतरी खायला बघतोय आणि खातो, नाश्ता वगैरे करतो. मग आपण जाणार आहोत थिएटरमध्ये. तर चला तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो. तर मित्रांनो आलेली आहे आमची पावभाजी. आला सगळ्यांची मारामारी सुरू झालेली आहे. मागितल्या सँडविच काढला मग खातात पावभाजी. एक नंबर आहे तर चला पावभाजी खाऊया. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत प्रबोधन ठाकरे नाट्यगृहावर आणि आम्ही आता आलेलो आहोत 4था फ्लोअर म्हणजेच आपला नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह. इथे आपला शो आहे. तर आता आम्ही जातोय आतमध्ये, बघूया लघु नाट्यगृह कसं आहे ते. चला जाऊया. तर मित्रांनो आता आपल्या झालेलं आहे 2 बेल झालेल्या आहेत आणि आम्ही आता बघतोय 3ऱ्या बेलची वाट. आणि आम्ही आलेलो आहोत बॅकस्टेजला तुम्हाला नाटकात असलेली मेन जी लीड करते तिच्यासोबत आम्ही आता भेटवणार आहोत. ती म्हणजे हेमांगी. तर तुला कसं वाटतंय ही नाटकाच्या अगोदरची रिॲक्शन तू आम्हाला दे. नंतर आम्ही नाटक झाल्यानंतर तुझ्याकडे परत येणार आहोत. पण तुला आता कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मला फक्त उत्सुकता आहे कधी प्रेक्षक येत आहेत, कधी नाटक सुरू होत आहे. वी आर व्हेरी एक्सायटेड. पण हिच्या माहितीसाठी सांगतो की नाटक पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे. तर आम्ही सीट राखीव ठेवून आलेलो आहेत कारण की पूर्ण हाऊसफुल झालेलं आहे नाटक. तर चला आता तिला बोलवलं म्हणून ती पुढे गेलेली आहे. तर आता आपण बाहेर जाऊया आणि तुम्हाला नाटकात दाखवतो. इथे बघा कोण आलेलं आहे. लक्ष याला तुम्ही मागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलं असेल. प्रतीक खूप सिरियस झाला आहे ब्लॉगमुळे. हां 2 दिवसात 2 ब्लॉग कोणाशी पडतात? प्रतीक जगताप. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे 2ऱ्या मेकअप रूममध्ये आणि तुम्हाला नाटकातील अजून एका कलाकारासोबत भेटवतो. तो म्हणजे आमचा लाडका कामेश दादा. तर दादा तुला कसं वाटतंय? आता छान वाटतंय. तर ही दादाची नाटकाच्या आधीची रिॲक्शन आहे. आपण नाटक झाल्यानंतर नाटक बघितल्यानंतर आपण रिॲक्शन तर देणारच आहोत. पण दादा सांगेल की दादाला कसं वाटतंय. तर सध्या आता दादा मेकअप वगैरे करतोय. त्याला जास्त डिस्टर्ब न करता आपण पुढे जाऊया. दगदग होते. तर चला आपण सध्या बाहेर जाऊया त्यांना डिस्टर्ब न करता. तर चलो गाईस आता खूप एक्सायटेड. शो हाऊसफुल झालेला आहे. आता फक्त वाट बघतो ती चालू व्हायची. चला मित्रांनो. श्री दत्तप्रसादी पावचाळ नाट्य मंडळ चुचंद्र सविनेश सादर करीत आहे एक रहस्यमयी दीर्घांक मृगजळ. जय जय श्री चंडिका कालिका महिषासुरमर्दिनी माता. तुझ्या मंदिरी भक्त थांबले दर्शन दे आता. तुझ्यामुळे उचलते. तुझ्याचमुळे झाले. बाजूला हो. माया देखील करेल. दादा मला माहितीये तू स्वतःची स्वप्न स्वतःचं आयुष्य बाजूला ठेवून फक्त माझ्यासाठी जगतोयस. स्वतःचं ऑफिस सांभाळून माझ्या कॉलेजची फी, माझा अभ्यास, माझं खाणं पिणं सगळ्या गोष्टींची जबाबदारी
अगं मग घेणारच ना जबाबदारी. आणि आणि तू अजून किती वर्ष माझ्या डोक्यावर मिरा वाटणार आहेस सांग. आणि हो त्यासाठी असं पुस्तक वगैरे वाचायची काही गरज नाहीये. झपाटलेला चित्रपट तुम्ही 2-3 वेळा बघितला तुमचा या नामात पाठवून जाईल. एकदम सोपा आहे. इम बग बुगे बगरी भागो तरी अगमासे लिओनी औफटसा हा. अरे बापरे 2 भुयांच्या मध्ये आघात आता तू मेला असता का. जा ना ग तू. ए दादा आता काय आहे? दादा मला ए जा तू तुझा अभ्यास कर जा. जाते. अरे हा विसरलोच. तुमच्यासाठी चाललं होतं. ही चॉकलेट आहे हॅपी चॉकलेट डे. खरंच काय पण मला चॉकलेट अजिबात आवडत नाही. नाही म्हणजे जास्त गोड तब्येतीला चांगलं नसतं म्हणून म्हटलं. कंपनीचा रूल आहे ज्याचं पार्सल त्याचीच सही. हो कारण उद्या काही प्रॉब्लेम झाला तर माझी नोकरी जायची. नाही ते सगळं ठीक आहे. मी काय बोलतो माझं सोड रे पण हे शुभ्राचे मोठे भाऊ आहेत त्यांना तरी दे. माझं काम केलं तरी चालेल पण हे पार्सल मी शुभ्रा मॅडमच्याच हातात देणार. व्हेरी गुड. तर सोडतच नाही. असा शॉक देईन ना मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. पोस्टर रिलीज केला सोशल मीडियाला तेव्हा फक्त 6 ते 7 दिवसात हा शो हाऊसफुल झाला होता. हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. तर प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन कलाकारांची मी ओळख करून देते. शुभमच्या भूमिकेत आहे दिनेश भोईर, रोहन राकेश भोईर. बरं हे या दीर्घांकाचे आपले लेखक सुद्धा आहे. सो यासाठी जोरदार टाळ्या. शुभ्रा हेमांगी आरेकर, कुरिअर बॉय हितेश राव, बाबा कामेश पाटील, आई तीर्था मोरे, दिग्दर्शक तुषार पाटील, संगीत आदेश म्हात्रे, प्रकाश योजना प्रणित भोईर. की मी सुद्धा एक कलाकार आहे. मी सुद्धा यांच्यासारखंच वसई कलाक्रीडामध्ये काम करतो आणि आम्हाला जसं बाहेर काम करायला जसा आनंद होतो तसा तेवढाच आनंद किंवा त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला तेव्हा होतो जेव्हा आम्ही आमच्या लोकांसमोर आमची कला सादर करत असतो. कारण की या नवीन क्षेत्रामध्ये आमची नवीन ओळख निर्माण करताना आम्हाला ते खूप महत्त्वाचं असतं की जे आम्हाला आधीच ओळखतात त्यांच्यासमोर त्यांचा प्रतिसाद कसा आहे. ते आमच्या मातीतले लोक आहेत आणि म्हणजे पुढे किती जग जरी जिंकलं आणि आपण गाव नाही जिंकलं ना तर मग काय मजा. आणि या लोकांनी ते गाव जिंकलेलं आहे. एक नाटक नव्हतं, एक चांगला विषय त्यांनी घेतला लेखकाने, एक चांगली समस्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, त्याला रहस्यमयतेची डूब दिली, नेपथ्य सुटसुटीत होतं, कलाकारांनी अतिशय समजून भूमिका केल्या. मला तर प्रशांत दामले आणि सुमित राघवनच स्टेजवरती काम करत होतं. एक कॉन्फिडन्स जो असतो आर्टिस्टचा तो दिसत होता आणि स्वतःच लेखक या नाटकात काम करतोय आणि तुमच्याच लोकांनी हे प्रदर्शित केलेलं आहे आणि एवढी चांगली समज तुम्ही दाखवतात. तुमच्याकडनं ह्याच्यापेक्षा आणखीन चांगल्या नाटकं होतील आणि त्याला तुम्ही तेवढाच चांगला प्रतिसाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. युगीन पाटील आणि त्याच्या टीमने त्यांना सपोर्ट केलेला आहे. आपल्याला शाखा आणि त्याला असणारे जे फॉलोअर्स आहेत ते वाढवायचे आहेत आणि हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल केल्याबद्दल परत एकदा तुम्हा सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या आणि
संस्थेतर्फे तुम्हाला संपूर्ण शुभेच्छा देतो आणि पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना आमचं तुम्हाला पाठबळ राहील असं मी तुम्हाला आश्वस्त करतो. धन्यवाद. मागे तू माझ्यावर विश्वास ठेवलास आणि मला ती मुलगी जॉबला जाते आणि ती रात्री जॉब सुटल्यानंतर ती मला फोन करते, मी निघाले, आणि त्याच्यानंतर ती 9 वाजता रिहर्सलला येऊन आम्ही रात्री रिहर्सल करून 10, 10:30, 11 वाजता बिचारी ती घरी जायची. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरंच मित्रांनो आता आपण स्टेजवर आलेलो आहोत. बाय एक नंबर बाय. कसं वाटलं तुला नाटक करून? कसं वाटलं तुला? छान वाटलं. बघा तुम्ही लाईव्ह प्रेक्षकांचे हे ऐकू शकता, रिव्ह्यू ऐकू शकता. त्याची एंट्री आवडली मला, बेस्ट एंट्री होती. डायरेक्ट डोळा वाढलं. लोक म्हणजे कलाकारांची एंट्री बघून आपण अंध होतो. कामेशदाची एंट्री बघून आम्हाला 2 क्षणासाठी भीती वाटलेली, काय एंट्री म्हणजे काय आहे म्हणून. तर बाकीचे जे कलाकार आहेत त्यांच्यासोबत पण आपण भेटणार आहोत, तर चला बघूया. लाईव्ह रिव्ह्यू बघू शकता तुम्ही, लाईव्ह रिव्ह्यू. तुम्हाला कसं वाटलं नाटक? मस्त एकदम. अच्छा, प्रश्नच नाही. ओके, तर चला आपण बाकी कलाकारांसोबत पण भेटूया. तुम्हाला कसं वाटलं नाटक? अप्रतिम. आमची हेमांगी माझी विद्यार्थिनी, आणि विद्यार्थिनीचं नाटक म्हणजे हा टीचरांचा अभिमान आहे. कारण आपण घडवलेली मुलं आज रंगमंचावरती काम करतायत हे पाहून, आणि तिचं प्रत्येक म्हणजे तिचे जेवढे पण स्लॉट होते अगदी म्हणजे रडायला पण आलेलं आहे, हसायला पण आलेलं आहे. टू गुड, शॉर्ट अँड स्वीट म्हणतात ते हेच असावं, आणि हे आमच्यासाठी मृगजळ नव्हतं. आणि हा भास मात्र आम्ही जिवंतपणे जगलो, म्हणजे आम्ही जगत होतो त्या मृगजळासोबत असं वाटलं. आणि खूप छान वाटलं. आमच्या विद्यार्थिनीने खरंच म्हणजे सार्थ अभिमान वाटलं मला की जे टीचर असतात. तर आपल्याला बाईट देण्यासाठी खास व्यक्ती थांबलेल्या, त्या म्हणजे आमच्या वीरश्री मिस. तर मिस, तुम्हाला हे नाटक कसं वाटलं? नाटक बघण्याची कारणं अनेक होती. मुळात आमच्या सह्याद्री शिक्षण सेवा मंडळाच्या हॉलमध्येच या नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती. त्याची मेहनत मी पाहिली होती. आणि आत्ता काही दिवसापूर्वी झालेल्या त्या पावसात आलेले नाटकाच्या प्रॅक्टिससाठी, आणि अंधार असताना सुद्धा त्या अंधारात सुद्धा ह्यांनी केलेली प्रॅक्टिस. म्हणजे मी घरी होती, पण मला सिक्युरिटी गार्ड सांगत होते की अंधारात पण मॅडम प्रॅक्टिस करतायत हे लोक. म्हणजे मला इतकं भरलं होतं. आणि ह्यातली जी कलाकार आहे तीर्था मोरे, माझी शाळेची स्टुडंटसुद्धा आहे, खास तिच्यासाठी आले होते. आणि खरंच जसं ती मला म्हणाले की नाटक अजून हा दीर्घांक अजून थोडा दीर्घ झाला असता तर अजून छान मजा आली असती. आणि ह्या ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार झाले, याबद्दल खरंच खूप छान वाटतं. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. फायनली भेट झाली. गाईज, जुचंद्रला तुम्ही जेवढे पण नाटकं बघितले असेल दुसऱ्या दिवशी, त्याचे खास लेखक म्हणजे आमचे राकेश दादा. तुम्हाला नाटकाबद्दल काहीतरी बोलावं ही आमची इच्छा आहे. आम्हाला तर नाटक खूप आवडलं, हे आमच्या पूर्ण प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे. पण तुम्हाला नाटक करून कसं वाटलं हे तुम्ही सांगा. खरं तर प्रेक्षकांमुळेच आम्हाला उत्साह आला. म्हणजे नाटक करताना जशी मी एंट्री मारली तेव्हापासून जो प्रतिसाद मिळाला हे खरं तर तुमचं श्रेय आहे, प्रेक्षकांचं श्रेय आहे की तुमच्यामुळे मी हे करू शकलो. आणि खरंच सर्व प्रेक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो आहे की तुम्ही हा शो हाऊसफुल केलात. म्हणजे शुभारंभाचा प्रयोग हाऊसफुल होणं हे लेखकासाठी ॲज अ लेखक, ॲज अ कलाकार ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि राकेश दादाचे आम्ही सर्व नाटकं पाहिलेत. जुचंद्रला आम्ही जेव्हा जत्रेला येतो तेव्हा आम्ही सर्व नाटकं पाहिलेत. तर सर्व नाटकं पाहिलेत पण नाटकं केलेत पण राहिलेत. दादाची नाटकं आम्ही घेऊन, सब्जेक्ट घेऊन आम्ही नाटकं पण केलेत. तर दादा खूप छान. धन्यवाद. तर मित्रांनो, आता नाटक वगैरे झालं, तुम्ही सगळ्यांचे रिॲक्शन वगैरे ऐकलेत. खूप छान असं नाटक वगैरे झालं. आता नाटक झाले, आम्ही निघत होतो, तर जी आपली लीड नाटिका होती तिचा भाऊ आपल्याला बाईट देण्यासाठी थांबलाय. म्हणजे आपला लक्ष फंबल पडतो. नको सांग, थोडं काहीतरी बोल. गाईज, आतापर्यंत आहे ना माझा बाईट घे करून आता तो इथे थांबलेला. आता त्याचा बाईट घेण्यासाठी त्याच्याकडे कॅमेरा फिरवला. तर काय बोलतोय? कसं वाटलं तुझ्या बहिणीचं काम? तुला कसं वाटलं? खरं तर बोलू तर खरंच बोलू तर प्राऊड फील होत आहे मला.
असं मी एवढ्या मोठ्या स्टेजवर तिला पाहिलं. मला म्हणजे जेव्हापासून तिचे नाटकाचे म्हणजे प्रयोगाची तारीख ठरली आहे तेव्हापासून ती वेड्यासारखी मागे लागली की तू यायचंच आहेस, तू यायचंच आहेस. मला वाटलं काहीतरी ठीकठाक काम असेल, पण इथे आल्यावर मला कळालं ती म्हणजे तिचा नाटकाचा दर्जा किती चांगला आहे. ते दादांनी ज्यांनी लिहिलं. काय सुंदर बोलतो हे माझ्याकडून तुला पुछ पिक्चर. थांब आता त्याला कंटिन्यू तर करू दे. असं डिकॉन्फिडंट काय बोलतात त्याला, डिस्कॉन्ट. अरे यार प्रत्येक सोबत राहून असं होतं सगळं. तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल आजचं नाटक कसं झालं. तर चला बस याच्या पुढे तुला काय बोलायचं आहे? जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. पडला कुंभल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतोय. तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुम्ही पण सांगा तुम्हाला जे छोटे छोटे पार्ट्स टाकले होते नाटकाचे ते कसे वाटले. तर तुम्ही कमेंट्स करून सांगायचंच आहे. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो जो आजचा हा जो ब्लॉग आहे तो एक प्रतीक जगताप ब्लॉग्स आणि सेकंड जिग्नेश पाटील यांच्या 2 चॅनल्सवर हा ब्लॉग येणार आहे. तर गाईज जर व्हिडिओ आवडला असेल तर रेड हार्ट कमेंट करा प्लीज. तर ठीक आहे, या जयंतीचा ऐका आणि रेड हार्ट द्या. हां चला तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच.